इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. स्वतःला कॅप्टन बनवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलेला जाळ्यात ओढणाऱ्या अशोक एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याला एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता या प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय घेतलेला असून खरातवर आणखी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांची SITच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे खरातची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. तसेच त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यासह सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आणि याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे खरातवर एकूण 3 गुन्हे दाखल झालेले असून त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांची SITच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे खरातची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. तसेच त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यासह सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे खरातवर एकूण 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या गंभीर गुन्ह्यांमध्ये विविध कलमे लागू करण्यात आल्याने राज्य पोलीस मुख्यालयाने SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकरणाची सर्व संबंधित कागदपत्रे, केस डायरी, उपलब्ध पुरावे तात्काळ SITकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा नियमित अहवाल महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. SIT प्रमुख सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आता नाशिक गुन्हे शाखेने जप्त केलेले पेनड्राईव्ह मधील व्हिडिओ, इतर संभाव्य पीडित महिला, ट्रस्टशी संबंधित व्यवहार आणि राजकीय धार्मिक संबंध यांची सखोल चौकशी करणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.